वडोदरा शहरातील प्रसिद्ध असलेला कल्पतरू गणेश मंडळाच्या आवारातून दानपेटी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। गांधी चौक येथील गजबजलेल्या ठिकाणी असणारे कल्पतरू गणेश मंडळ गेल्या कित्येक वर्षांपासून सुप्रसिद्ध आहे। वडोदरा शहरातील अनेक नागरिक या गणपतीला भेटी देतात। या मंडळापाशी रात्री उशिरापर्यंत बरेच भाविक दर्शनासाठी येत असतात। भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गणपतीपाशी नवस बोलला जातो। भाविकांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून दानपेटी मंडळाच्या बाहेर ठेवली होती। भाविकांनी यथाशक्ती मनोभावे दानपेटीमध्ये पैसे सुद्धा टाकले होते। दानपेटी काचेची असल्याने आतमध्ये पैसे असल्याचं स्पष्ट दिसत होतं। जवळपास 12 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून दानपेटी घेऊन रफूचक्कर झाला। मंडळाच्या पाठीमागे जाऊन ही दानपेटी फोडली आणि त्यातील पैसे काढून कामगार चौकातून पुढे पळाला। मंडळात बसून असलेले कल्पतरू गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि सदस्यांना माहिती होताच या चोराचा तपास करण्यासाठी चारही दिशांनी मित्रमंडळी फिरली। 10 मिनिटात या चोरट्याला पकडण्यात यश आलं। तोपर्यंत या चोरट्याची चांगली धुलाई करण्यात आली। मात्र हा व्यक्ती चांगलाच चतुर निघाला। चोरलेल्या 500 रुपयांच्या नोटा मात्र कुठे आहेत हे शेवटपर्यंत सांगितलं नाही। मंडळातील लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच सांगितलं नाही। काही पैसे खिशात असल्याने मंडळाच्या सदस्यांना ते मिळाले। यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं। लगेच पोलिसांनी त्याची माहिती गोळा केली। या चोरट्याचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपी प्रशांत वाकुडकर राहणार खांबाडा याच्याकडून दानपेटीतून चोरीला गेलेले 6000 रुपये ताब्यात घेण्यात आले। पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांभडे यांच्या मार्गदर्शनात वडोदरा पोलीस करत आहेत।